नमस्कार मित्रहो, आज आपण राजर्षी शाहू महाराज आणि धर्मविचार या विषयासंबंधी विचार करणार आहोत. गेली जवळजवळ 2,000 वर्ष मानवी जीवनाच्या सर्व व्यवहारांच्या मध्यभागी धर्माचं स्थान राहिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धर्म स्थापन झाले. वेदातून निर्माण झालेला आपला धर्म, ख्रिश्चन लोकांचा धर्म, मुस्लिम धर्म पैगंबरांचा, हे सर्व नीतिनियमांचे मानवाला धडे देणारे, मानवाला जास्तीत जास्त माणुसकीनं कसं जीवन जगता येईल, बंधुत्वानं कसं जीवन जगता येईल, अतिशय चांगलं तत्वज्ञान या सर्व धर्माने दिलेलं आहे. पण हळूहळू विशेषतः मध्ययुगामध्ये मूळ जो गाभा आहे धर्माचा, तत्वज्ञानाचा गाभा आहे, नीतिनियमाचा गाभा आहे, हा पाठीमागे पडला आणि कर्मकांड म्हणजेच धर्म, अशा प्रकारे धर्माचं एक नवीन रूप पुढे आलं आणि प्रामुख्यानं मग रूढी परंपरा, त्यामुळे पुन्हा दुष्ट रूढी शिरल्या, त्याला धर्म म्हणायला लागले लोक. पती कितीही नालायक असला तरी पत्नीनं त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. एवढंच नव्हे तर तो मेल्यानंतर त्याच्या शवाबरोबर तिनं स्वतःला जाळून घेतलं पाहिजे, हाही धर्म. म्हणजे धर्माची संकल्पना जी आहे ही कशी बदलत गेली पहा. आणि तो धर्म काय आपला पिछा सोडायला तयार नाही आहे. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा धर्म एक मोठी राजकारणामधली आणि एकूण मानवी व्यवहारामधली एक मोठी समस्या होऊन बसलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की धर्म ही अतिशय चांगली निर्मिती आहे माणसाची, चांगल्यासाठी निर्माण झाली, लोककल्याणासाठी निर्माण झाली. पण सर्वात जास्त जर अत्याचार कशाच्या नावानं झाले असतील, मानवावर केलेले अत्याचार सगळ्यात जास्त कशामुळे झाले असतील तर ते धर्मामुळे. आणि हे पटते की धर्म चांगल्यासाठी निर्माण झाला, पण धर्माच्या नावावर आतापर्यंत इतके अनन्वित असे अत्याचार झालेत की चांगल्या माणसाला मान खाली घालावे लागेल. ह्यालाच धर्म म्हणतात का? तेव्हा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर गेल्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये इंग्रजांचं राज्य आल्यानंतर आम्हाला आमच्या उणिवा, आमचे दोष आम्हाला कळायला लागले. आमच्याच मुलीबाळी आम्ही जाळत होतो, इंग्रजांना ते बंद करावे लागले आहे. ते सतीची चाल बंद करावी लागली. आम्हाला कळायला लागलं की आम्ही किती अत्याचार करत होतो. आणि मग त्यातून 2 प्रकारचे विचार प्रवाह निर्माण झाले. महाराष्ट्रापुरतं सांगायचं झाल्यास उच्चवर्णीयांच्यामध्ये समाज सुधारक निर्माण झाले आणि कनिष्ठ वर्गीयांच्यामध्ये समाज सुधारक निर्माण झाले. आता उच्चवर्णीयामधले जे होते त्यांचे विषय थोडे वेगळे होते. उच्चवर्णीय होते स्त्री शिक्षण, केशवपन, संमती वयाचा कायदा, या विषयाभोवती त्यांचे विचार फिरत होते. लोकहितवादीपासून ते आगरकरांच्या पर्यंत जे होऊन गेले सगळे समाज सुधारक. आणि आमच्यामध्ये कनिष्ठ वर्गामध्ये पहिल्यांदा जर कुणी
समाज सुधारणा नाही, समाज क्रांती म्हणू आपण. समाज क्रांतीचे विचार जर मांडले असतील तर ते महात्मा फुलेंनी मांडले. महात्मा फुलेंचे अनुयायींनी पुढे ते चालवले. याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कर्मकांड म्हणजेच धर्म, अशी अशी एक व्याख्या, अशा प्रकारची एक परिस्थिती जी निर्माण झालेली होती, त्याला सुरुंग लावण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. हिंदू धर्माचा मुख्य पाया जो आहे वेद, तोच महात्मा फुलेंनी नाकारला. दुसरं लक्षण जे आहे, वेदावर श्रद्धा हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण आहे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य नाकारले. वेद नाकारला, चातुर्वर्ण्य नाकारला, त्यातून निर्माण होणारा जातीभेद नाकारला, आणि ह्या सर्वातून निर्माण होणारी स्त्री पुरुष विषमता ती नाकारली. म्हणजे ज्योतिबांचं कार्य जे आहे हे मूलभूत स्वरूपाचं आहे, क्रांती स्वरूपाचं आहे. आणि हेच कार्य माणसामधलं अंतर नष्ट करणं. एक माणूस स्वतःला ईश्वराचा प्रतिनिधी समजतो, माझ्याकडून गेला तरच तुम्हाला ईश्वर प्राप्ती मिळेल असं सांगतो, आणि दुसरे लोक त्याची मान डोलवतात स्वतःची. तेव्हा ज्योतिबानं सांगितलं की ईश्वर आणि सामान्य माणूस, ईश्वर आणि मानव याच्यामध्ये दलाल आम्ही मानत नाही. हे सगळे दलाल आहेत. पुरोहितशाला विरोध केला. या देशामध्ये पुरोहितशाहीला विरोध करणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले समाज क्रांतिकारक आहेत, लक्षात घ्या. आणि मग महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्यच पुढे आमच्या शाहू महाराजांनी चालवलं. तेच कार्य, तोच विषय, तीच कार्यक्रम पत्रिका आपणाला पुढे शाहू महाराजांनी नेलेली चालते. असं झालं नाही की शाहू महाराज लहानपणापासूनच क्रांतिकारक विचाराचे होते. शाहू महाराज हे ज्या राजघराण्यामध्ये वाढले ते अतिशय कर्मठ राजघराणं होतं. जातीभेद पाळणं, शिवाशिव पाळणं म्हणजेच धर्म, असं जर धर्माचं विकृत स्वरूप 19व्या शतकात निर्माण झालेलं होतं. त्यापासून राजघराणं काही वेगळं नव्हतं, आणि राजघराणं जर वेगळं नसेल तर सामान्य माणूस कसा वेगळा असेल. एक आठवण सांगतात, शाहू महाराजांचे शिक्षक सर फ्रेझर हे जेव्हा शिकारीला किंवा आउटिंगला जात असत शाहू महाराजांना घेऊन, आणि दुपारची वेळ जेव्हा लंचची होत असे त्यावेळेला फ्रेझर साहेब एका झाडाखाली आणि शाहू महाराज दुसऱ्या झाडाखाली बसून जेवत असत. फ्रेझर साहेबांची शिवाशिव सुद्धा त्यांना चालत नसे. शाहू महाराजांनी एका ठिकाणी म्हटले, मी एवढा कर्मठ होतो की अस्पृश्याचा स्पर्श झाला तर मी आंघोळ करत असे. काही वेळेला स्पर्श न होता सुद्धा मला अशी भावना निर्माण होत असे की मी अस्पृश्याला शिवलेला आहे. इथून शाहू म्हणजे शून्यापासून शाहू महाराजांची प्रगती आहे. इव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो, उत्क्रांती ज्याला म्हणतो. मग जातीभेद, चातुर्वर्ण्य, स्त्री पुरुष असमानता, शूद्रातिशूद्रपणा, ह्याचा जो प्रत्यय आला, अनुभवातून शाहू महाराज शिकत गेले, याचा पहिला प्रत्यय शाहू महाराजांना आला की आपणाला मनुष्यत्वाप्रमाणे वागवलं जात नाही. तो प्रत्यय आला तो वेदोक्ताच्या प्रसंगात.
आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ह्या पुरोहित वर्ग जो स्वतःला श्रेष्ठ समजतो, जो आर्य समाजाचा चातुर्वर्ण्याचा प्रसारक आहे, संरक्षक आहे, तो मुळात चातुर्वर्ण्य मानतच नाही. तो दोनच वर्ण मानतो, एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शूद्र अतिशूद्र. या जगामध्ये क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत, सगळेच शूद्र बनलेले आहेत. आणि म्हणून पंचगंगेच्या तीरी वेदोक्त जेव्हा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला त्या पुरोहितानं सांगितलं शाहू महाराजांना की तुम्हाला वेदोक्ताचे संस्कार देता येणार नाहीत, वेदोक्ताचे मंत्र तुम्हाला देता येणार नाहीत, कारण तुम्ही शूद्र आहात. महाराज म्हणाले मी क्षत्रिय आहे. पण क्षत्रिय नाही तर क्षत्रिय या युगामध्ये सगळे बुडालेले आहेत. आता इथं शाहू महाराजांना स्पृश्य, शूद्र अतिशूद्र, ब्राह्मण आणि शूद्र हे सगळी परिस्थितीचा जो एक दाहकपणा जो आहे, त्याची जे चटके आहेत ते बसलेले आहेत. आणि मग तिथून त्यांची विचारचक्र सुरू झालेली आहेत. शाहू महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना शाहू महाराज आणि धर्मविचार असा विचार करत असताना त्यांचे जे आतापर्यंत चरित्रकार होऊन गेले, अगदी लठ्ठ्यांच्या पासून अगदी किरांच्या पर्यंत जे चरित्रकार होऊन गेले, या चरित्रकारांनी शाहू महाराजांना एकतर आर्य समाजी मांडलेला आहे, नाहीतर सत्यशोधक मांडलेला आहे. आपणाला कल्पना आहे की आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईत केली 1875ला. पण आर्य समाजाचा प्रसार सगळा उत्तर हिंदुस्थानात झाला. इथं फारशी काही आर्य समाजाची डाळ शिजली नाही. याचं कारण असं की उच्चवर्णीयामध्ये प्रार्थना समाज हा रुजला होता आणि कनिष्ठ वर्गामध्ये शूद्रातिशूद्र ज्याला आपण म्हणतो तिथं महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज हा प्रभावी होता. पण महाराज आर्य समाजाकडे आकृष्ट झाले पहिल्यांदा. त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण असं आहे की आर्य समाज हा वेदांना मानतो, वैदिक संस्कृतीला, वैदिक तत्वज्ञानाला मानतो, बाकी कोणतंही तत्वज्ञान मानत नाही. म्हणजे प्युअर वैदिक तत्वज्ञान जे आहे, उपनिषदाचं तत्वज्ञान आहे, तिथं जातीभेद नाही आहे, तिथं चातुर्वर्ण्य वगैरे असल्या भानगडी नाहीत. हिंदू धर्माचं प्युअर असं तत्वज्ञान जे आपल्याला गीतेमध्ये दिसतं, प्रतिबिंबित नंतर झालेलं आहे. तिथली समाज रचना त्या काळामधली तशा प्रकारची समतेवर आधारित समाज रचना झाली पाहिजे. म्हणजे वैदिक तत्वज्ञान, वैदिक संस्कृतीला मानणारा आर्य धर्म आहे. दुसरी गोष्ट, आर्य समाज हा मनुष्यामध्ये भेदभाव करत नाही. हा उच्च हा कनिष्ठ नाही. तिसरी गोष्ट, आर्य समाज आपल्या धर्मग्रंथाला म्हणजे वेदांना वाचण्याचा, श्रवण करण्याचा, त्याच्यावर लिहिण्याचा, बोलण्याचा अधिकार सर्वांना देतो. चौथी गोष्ट, आर्य समाज हा जातीभेद मानत नाही. पाचवी गोष्ट, आर्य समाज हा पुरुष हा स्त्री हा विषय मानत नाही. आणि म्हणून जेव्हा एडवर्ड बादशाहच्या राजारोहण समारंभाला
महाराज निघालेले होते आगबोटीतून. तिथं इदारचे महाराज प्रतापसिंह यांच्याशी भेट झाली, जे स्वतः आर्य समाजिस्ट होते. आणि त्यांनी मग त्या काळामध्ये बराच वेळ लागायचा, काही आठवडे इंग्लंडला जायला लागायचे. दररोज त्यांची चर्चा व्हायची आणि त्यांनी हळूहळू आर्य समाजाचं तत्वज्ञान महाराजांना सांगितलं. आणि महाराज म्हणाले की अशा प्रकारचा जर हा समाज असेल, हे तो एक पंथच होता, तर हा समतेचा पुरस्कर्ता आहे आणि मला हा आवडला. म्हणून महाराजांनी या आर्य समाजाचा स्वीकार नंतरच्या काळामध्ये उघड उघड केलेला दिसतो. मी आर्य समाजिस्ट आहे असं त्यांनी जाहीरही करून टाकलं. कोणत्या पार्श्वभूमीवर? इंग्लंडला महाराज निघाले 1902ला आणि 1899-1900 हा जो कालखंड आहे हा वेदोक्ताच्या स्फोटाचा कालखंड आहे, जिथं महाराजांना सांगितलं की तुम्हाला वेदाचा अधिकार नाही आहे, वेदाचे मंत्रांचा अधिकार नाही. तिथं हा आर्य समाज म्हणतोय की प्रत्येक हिंदू माणसाला कोणत्या जातीचा आहे हा विषय महत्वाचा नाही आहे. शूद्रांना सुद्धा वेदाचा अधिकार आहे, वेद पठन करण्याचा अधिकार आहे. म्हणून महाराज जवळ गेले. हे समजून घेतलं पाहिजे. मी आर्य समाजिस्ट आहे असं जाहीरपणे ते 1915-16 नंतर जाहीरपणे ते सांगू लागले. किंवा नवसारी सारख्या एखाद्या आर्य समाजाच्या परिषदामध्ये अध्यक्षपदावरून बोलताना आर्य समाज हा विश्वव्यापी धर्म झाला पाहिजे अशा प्रकारे ते म्हणतात. हा बंधुभाव, आर्य समाज कोणाचा द्वेष करत नाही, बंधुभाव वाढला पाहिजे प्रत्येक मानवी समाजामध्ये. आणि आजचे युरोपियन तरी कोण आहेत? ते एकेकाळी आपले भाऊबंधच होते, आर्यच होते. त्यांनी सुद्धा या समाजाचा स्वीकार करायला हरकत नाही. किंबहुना युरोपातले लोक जर म्हणाले की आम्हाला आर्य समाजिस्ट व्हायचं आहे तर ती फार आनंदाची गोष्ट आहे. अशा अर्थानं आर्य समाज हा विश्वव्यापी समाज व्हायला पाहिजे, विश्वव्यापी धर्म व्हायला पाहिजे, अशा प्रकारे शाहू महाराजांनी आपले विचार प्रकट केलेले दिसतात. आणि स्वाभाविक मग चरित्रकार म्हणायला लागले की स्वतःच महाराजच म्हणतायत मी आर्य समाजिस्ट आहे, तर मग महाराजांना आता आपण आर्य समाजिस्ट म्हणून शिक्का मारायला काय हरकत आहे? मारले शिक्का, अनेकांनी मारले शिक्का. शिवाय शाहू महाराज अहो ते स्वतःच म्हणतायत. पण बहुजन समाजातले इतिहासकार चरित्रकार जे होते ते म्हणाले की शाहू महाराज खरं तर सत्यशोधक होते. आता वाद निर्माण झाला आणि वाद अशासाठी निर्माण झाला की अनेक ठिकाणी शाहू महाराजांनी नंतरच्या काळामध्ये पत्रव्यवहारामध्ये म्हटलेलं आहे की माझा सत्यशोधक समाजाशी काही संबंध नाही. हा मोठा इंटरेस्टिंग असा विषय आहे शाहू चरित्रामधला. आता सत्यशोधक समाजाची काय परिस्थिती होती आणि त्या काळामध्ये शाहू महाराजांचे अत्यंत जवळचे असे सहकारी नामदार भास्करराव जाधवांच्या सारखे किंवा अण्णासाहेब लठ्ठेंच्या सारखे किंवा डोंगरेंच्या सारखे किंवा जवळकर म्हणा किंवा मुकुंदराव पाटील यांच्यासारखी ही सगळी मंडळी, बहुजन समाजातली मंडळी शाहू महाराजांना सत्यशोधक मानतायत. आता आली पंचायत. खुद्द शाहू महाराज म्हणतायत मी सत्यशोधक नाही. अशा प्रकारचे पुरावे आहेत. हे कसे निर्माण झाले हेही पुन्हा परिस्थितीनुरूप आपण पाहिले पाहिजे. महात्मा फुल्यांच्या नंतर
हा जो महात्मा फुलेंच्या अनुयायांनी सत्यशोधक समाज जो 1873ला निर्माण झाला तो कसा बसा जगवला होता नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी हा गुण धरलेला होता. पण त्याचं पुनर्जीवन झालं पाहिजे आता असं महाराष्ट्रामधल्या बहुजन समाजामधल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या आणि रामय्या आयावरू यासारख्या महात्मा फुलेंच्या अनुयायांना वाटू लागलं की फुल्यांचा सत्यशोधक समाज त्याचं तत्वज्ञान याचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. तो सत्यशोधक समाज पुन्हा जिवंत आपण केला पाहिजे म्हणून 1910ला मुंबईमध्ये महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या अध्यक्षतेखाली पहिली सत्यशोधक सभा किंवा सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आणि 21व्या शतकामधलं सुरू झालं. आणि त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान जाहीरपणे पुन्हा मांडण्यात आलं. ते तत्वज्ञान काय होतं त्यात प्रामुख्यानं 2-3 तत्व होती. ती म्हणजे अशी की सर्व माणसे समान आहेत, सर्व माणसे परमेश्वराची लेकरं आहेत, म्हणजे त्यांना समान अधिकार आहे. आणि नंबर 2 ईश्वर परमेश्वर निर्मिक, हे निर्मिक म्हणतात, निर्मिक आणि माणूस यांच्यामध्ये दलाल अभिप्रेत नाही, दलाल नसायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. आता खरं म्हणजे हे तत्वज्ञान संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान सारखंच आहे, काही वेगळं नाही आहे. पण संतांचं धाडस झालं नाही की दलाली हे पुरोहितशाहीला त्यांनी एवढा विरोध करू शकले नाहीत जो विरोध महात्मा फुलेंनी केला. 1910ची ही गोष्ट आहे. 1911ला कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाज स्थापन झाला आणि हे सत्यशोधक समाज शाहूंच्या अगदी जवळची जी माणसं आहेत म्हणजे नामदार भास्करराव जाधव आहेत, डोंगरे आहेत, अण्णा बाबाजी लठ्ठे आहेत, डोणे आहेत, श्रीपतराव शिंदे आहेत, ह्या सगळ्या लोकांनी हा 1911ला कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला आणि त्याचं नाव श्री शाहू सत्यशोधक समाज ठेवलं. एकोणीसशे 12ला 150 कार्यकर्ते एकत्र आले आणि पहिली श्रावणी ब्राह्मण पुरोहिताशिवाय, श्रावणी ब्राह्मण पुरोहितच करतो ना, तो मंत्र उच्चारून जानवी देतो, तर मराठा पुरोहिता कर्वे पहिली श्रावणी, महाराष्ट्रातली पहिली श्रावणी ब्राह्मण पुरोहिताशिवाय कोल्हापुरातल्या मराठ्यांनी 150 मराठ्यांनी ती श्रावणी सोहळा पार केला. आणि मग सुरू झालं की मराठा पुरोहितांच्या तर्फेच आपले लग्न लावायची, विधी सगळे करायचे, धार्मिक विधी करायचे. त्याचं आकडेवारी अशी सांगते आहे त्या काळातली की 1912 साली 200 लग्न सत्यशोधक पद्धतीने झाली, 1913 साली 266 झाली, 1914 साली 299 लग्नविधी सत्यशोधक पद्धतीने झाली. आणि पुढे वाढतच गेले. आता ह्या सर्व गोष्टी मला सांगा, शाहू महाराजांना माहित नव्हत्या? शाहू महाराजांच्या सर्व्हिसमध्ये, सेवेमध्ये असणारे, दरबारामध्ये असणारे लोक सत्यशोधक आहेत.
सत्यशोधक समाजाच्या निर्मितीमध्ये आहेत. सत्यशोधक समाजाचं नाव सुद्धा शाहू सत्यशोधक समाज दिलाय. शाहू महाराजांनी दिलेल्या इमारतीमध्ये त्यांनी तो स्थापन केलेला आहे. तिथं दर आठवड्याला सभा भरती आहे. तिथं सत्यशोधक शाळा या लोकांनी सुरू केलेली आहे, पुरोहित निर्माण करायची. भास्करराव जाधवांनी घरचा पुरोहित नावाची एक पुस्तिका लिहिलेली आहे. अनेक लोक म्हणतात की शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी किंवा सत्यशोधक समाजाचं काम म्हणून जी वैदिक शाळा सुरू केली, महात्मा फुलेंच्या एकूण तत्वज्ञानाला हे सुसंगत नाही. पुरोहित निर्माण केलेच, म्हणजे ब्राह्मण पुरोहित गेला आणि मराठा पुरोहित निर्माण झाला नाही आहे. खुद्द रोकडे नावाचे महात्मा फुलेंचे एक सहकारी, त्याने आत्मचरित्र आठवणी लिहिली. त्याच्यामध्ये हा विषय महात्मा फुलेंच्या समोर निघाला होता. त्यावेळी महात्मा फुले म्हणाले की आपल्यातले पुरोहित निर्माण झाले पाहिजेत. विधी तर करायलाच पाहिजे, नाही तर लोक पुन्हा ब्राह्मण पुरोहिताकडे जातील. त्यांना असं वाटलं पाहिजे की विधीवरच आपलं कार्य झालं. मग विधी करणार कोण? लग्नविधी किंवा दुसऱ्या वास्तुशांताचे विधी हे करणार कोण? त्यासाठी एक पुरोहित वर्ग, आपला धार्मिक स्वातंत्र्य हे आपलं असलं पाहिजे. हे लोक आपले असले पाहिजेत. आणि म्हणून शाहू महाराजांनी 3 महत्वाचे निर्णय सत्यशोधक समाजाच्या तत्वज्ञानाच्या निमित्तानं किंवा त्याला अनुसरून घेतलेले आहेत. त्यातला पहिला निर्णय असा आहे की राजवाड्याशी संबंधित असणारी जी काही मंदिरं किंवा जी काही पूजास्थानं असतील ठिकठिकाणी, जिथं आतापर्यंत सगळे ब्राह्मण पुरोहित होते, त्या सगळ्यांना शाहू महाराजांनी काढलं आणि त्या ठिकाणी मराठा पुरोहित नेमले. पहिली गोष्ट. नंबर 2, मराठा पुरोहितांच्या हस्ते हे सगळे विधी व्हायला पाहिजेत, पण मराठा पुरोहित मिळायला पाहिजेत ना. आणि म्हणून मराठा पुरोहित निर्माण करणारी शाळा श्री शिवाजी वैदिक स्कूल नावाची शाळा त्यांनी, प्रशाळा म्हणूया आपण फार तर, त्यांनी स्थापन केली. महाराजांचा तिसरा निर्णय म्हणजे क्षात्र जगद्गुरूंची निर्मिती. आता हा सुद्धा मोठा वादाचा विषय आहे शाहू चरित्रामधला, की हा महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानाशी विसंगत आहे. पण मला असं वैयक्तिक वाटतं की हा विसंगत नाही आहे, सुसंगतच आहे. माणूस आणि देव यांच्यामध्ये दलाल असता कामा नये. हे तत्वज्ञान, हे तत्व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचं आहे. आणि हे तत्व अंमलात आणण्यासाठी ज्या उपाययोजना शाहू महाराजांनी केल्या त्या सुद्धा सुसंगत आहेत. निर्मिक किंवा देव, ईश्वर आणि मानव याच्यामध्ये क्षात्र जगद्गुरू हा दलाल नाहीये, हा मार्गदर्शक आहे. त्यावेळेला संपूर्ण चातुर्वर्ण्य हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा गुरु तसा कॅथॉलिकांचा पोप आहे, तसा हिंदूंचा कोण? तर जगद्गुरु शंकराचार्य.
मग जगद्गुरु शंकराचार्य असताना शाहू महाराजांनी एक शास्त्र जगद्गुरु का काढला, असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. पण प्रश्न असा आहे की हा जगद्गुरु शंकराचार्य सर्वांना समान लेखत नव्हता. हा शंकराचार्य, ते 4 शंकराचार्यापैकी कोणताही एक शंकराचार्य घेतला आपण, वेदाचं अध्ययन पठन करण्याचा अधिकार सर्वांना देत नव्हता, फक्त ब्राह्मणांनाच देत होता. पण हा शंकराचार्य माणसामध्ये भेद करत होता, वर्णावर्णामध्ये भेद करत होता, स्त्री आणि पुरुष मध्ये भेद करत होता. हा शंकराचार्य आमच्या का उपयोगाचा? आणि म्हणून त्याच्या प्रवाहातून जर आपणाला निसटायचं असेल तर आपणाला स्वतःचा जगद्गुरु निर्माण करता आला पाहिजे. या संदर्भात जो जाहीरनामा शाहू महाराजांनी काढलेला आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की लिंगायतांचे स्वतःचे धर्मगुरू आहेत, जैनांचे स्वतःचे धर्मगुरू आहेत. वैदिक संस्कृतीच्या विरोधामध्ये जाऊन या लोकांनी केलेला आहे. एवढेच नव्हे तर अतिशूद्रामध्ये जे मांग लोक आहेत, महार लोक आहेत, याच्यामध्ये सुद्धा स्वतःचे गुरु आहेत. मग क्षत्रियाचा गुरु का असू नये? आणि जेव्हा शास्त्र जगद्गुरु म्हणून बेनाडीकर पाटलांचा जेव्हा पट्टाभिषेक झाला त्यावेळेला त्यानंतर लिहिलेल्या एका संदेशामध्ये, एका पत्रामध्ये शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे की तुम्ही इतर धर्मगुरूंच्या सारखं वागायचं नाहीये. जगद्गुरु शंकराचार्य ज्याप्रमाणे माणसांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवतात दिवसा मशाली हे करून पेटवून, तसं नाही वागायचं. तुम्ही माणसाला जनावर करायचं नाहीये, तर माणसाला माणूस म्हणून ट्रीट करायचं आहे. तेव्हा तुम्हाला घोडागाडीत देतो घोड्यागाडीतून हिंडा, माणसाच्या खांद्यावरून हिंडायचं नाही. कोणापासूनही पाद्यपूजा घ्यायची नाही. हे शंकराचार्य पाद्यपूजा घेऊन दक्षिणा घेत होते. आपणाला कदाचित माहित असेल की कुर्तकोटी नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाला कोल्हापुरामध्ये आणून शाहू महाराजांनी इथं आमच्या कोल्हापुरामध्ये सुद्धा काय शंकराचार्य होते, आजही ते स्थान आहे. त्या शंकराचार्याच्या स्थानावर नेमलं. शाहू महाराजांना वाटलं होतं की, कारण त्यांनी सांगितलं मी जातीभेद पाळत नाही, वर्णभेद पाळत नाही, अस्पृश्यता पाळत नाही म्हटल्यावर महाराज खुश झाले. ते म्हणाले असाच मला माणूस पाहिजे होता शंकराचार्य. आणि त्यांना शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी नावाचे विद्वान पंडित त्यांनी शंकराचार्य बनवला. पण हळूहळू त्यांनी आपले खायचे दात दाखवायला सुरुवात केली. अस्पृश्य मंडळींना त्यांनी मठाच्या बाहेर उभा केलं वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. तो विषय इथं नाही महत्वाचा की महाराजांनी अनेक प्रयोग केले, त्यातला हा एक प्रयोग होता. तोही अयशस्वी झाल्यानंतर महाराज म्हणाले आता आमच्याच जातीचा क्षात्र जगद्गुरु आम्ही निर्माण करू. आणि म्हणून त्यातून त्यांनी क्षात्र जगद्गुरु पद निर्माण केलं. पण सांगितलं, त्यांना आदेश देताना सांगितलं की ईश्वर आणि मानव यांच्यामधली दलाली तुम्ही नष्ट करायची आहे. तुम्ही लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. खरा धर्म कोणता? तुम्ही 4 शंकराचार्य ज्याप्रमाणे हिंडतात त्याप्रमाणे हिंडायचं नाहीये. म्हणजे शाहू महाराजांना धार्मिक दृष्ट्या बहुजन समाज, आपले मराठा मंडळी ही स्वावलंबी बनवायची होती, स्वतंत्र त्यांचं स्थान निर्माण करायचं होतं. धर्माच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य त्यांना मिळवायचं होतं. आता हे शाहू महाराजांना वाटलं की मी सत्यशोधक समाजाचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यापासून काही फारसं विलग नाही आहे. आणि हे सगळं शाहू महाराजांनी जे केलं
ते अन्य कोणी सांगितलं अशातला भाग नाही. त्यांच्या चिंतनामधून त्यांनी हे निर्णय घेतलेले होते की काय करायला पाहिजे. बहुजन समाज जर स्वावलंबी बनवायचा असेल, पुरोहितशाहीच्या वर्चस्वापासून त्यांची लादलेल्या गुलामगिरीतून त्याला मुक्त करावायचं असेल, तर ह्या उपाययोजना आहेत. या सत्यशोधकी उपाययोजना आहेत असं जाहीर केलेलं नाही त्यांनी, पण ज्या उपाययोजना त्यांनी केल्या त्या सत्यशोधकी तत्वज्ञानामध्ये बसणाऱ्या होत्या. आणि म्हणून शाहू महाराज जेव्हा त्यांचं निधन झालं, सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल तर सत्यशोधकांना झालं. भगवंतराव पाळेकर हे जागृतीचे संपादक, त्यांनी काय म्हटले पहा, महाराजांच्या जाण्याने सत्यशोधक चळवळीचा उजवा हात गळून पडला आहे. दुसरे पत्रकार खंडेराव बागल यांचं हंटर हे पत्र प्रसिद्ध होतं. त्यांनी म्हटलंय की महाराजांनी एका हातात सत्य समाज व दुसऱ्या हातात समता ही निशाणे घेऊन सर्व महाराष्ट्रभर महात्मा फुलेंची तत्वे सर्वांसमोर मांडली. महात्मा फुलेंचंच कार्य त्यांनी पुढे नेलं असे अगदी जवळची मंडळी म्हणतायत. आता सर्वात मोठी ट्रिब्यूट जर कोणी दिली असेल तर ती महात्मा गांधींनी दिलेली आहे. सत्यशोधक समाजाची जी केंद्र स्थापन झालेली होती त्यातलं एक केंद्र म्हणजे वाईजवळ केंजळ नावाचं गाव आहे. त्या केंजळ गावी सत्यशोधक समाजाची मंडळी कार्य करत होती आणि ती महात्मा गांधी जेव्हा पाचगणीला आले त्यावेळेला त्यांना भेटायला गेली आणि आपण सत्यशोधक समाजाचे आहोत आणि आपण जे कार्य करत आहोत ती कल्पना दिली. आणि कोल्हापूरचे नरेश राजर्षी शाहू छत्रपती ह्यांचा पाठिंबा आम्हाला आहे आणि यांच्या प्रेरणेतून आम्ही हे काम करत आहोत. विशेषतः जातीभेद न मानणं, अस्पृश्यता न पाळणं वगैरे वगैरे वगैरे, सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार करणं. तर हे सगळं ऐकल्यानंतर शाहू महाराजांच्या बद्दलचं सगळं कार्य आणि त्यांची महती ऐकल्यावर महात्मा गांधी काय म्हणाले हे फार महत्वाचं आहे. हे कोणीही आतापर्यंत कोट केलेलं नाही. एका जुरी सत्यशोधक समाजाच्या हिरक महोत्सवाच्या संदर्भामध्ये जो अहवाल झालाय त्या अहवालामध्ये मला हे वाक्य मिळालं महात्मा गांधींनी उच्चारलेलं आणि केंजळच्या लोकांनी ते उद्धृत केलेलं आहे आपल्या अहवालामध्ये. त्यात म्हटलेलं आहे पहा, महात्मा गांधी काय म्हणतात, सत्यशोधक समाजाच्या तत्वाप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट केली आणि अशा प्रकारे त्यांनी स्वराज्याचा खरा पाया रचला. अशा प्रकारे महात्मा गांधींनी शाहू महाराजांचं वर्णन स्वराज्याचा पाया घालणारे, आणि खरंच आहे ते, स्वराज्याचा अर्थ केवळ राजकीय हक्क नव्हेत किंवा राजकीय स्वातंत्र्य नव्हे. स्वराज्याचा अर्थ सामाजिक समता, सामाजिक बंधुभाव, आणि हा अस्पृश्यता असताना सामाजिक समता पण कशी प्रस्थापित होऊ शकेल. सामाजिक विषमता जर अस्पृश्यतेमधून निर्माण होत असेल तर ती नष्ट करण्याचं काम म्हणजे हे स्वराज्याचंच काम आहे. अशा व्यापक अर्थानं हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की ज्या वेळेला केळकरांच्या सारखे, नची केळकरांच्या सारखे केसरीचे संपादक शाहू महाराजांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणत होते, त्यावेळेला हिंदुस्थानचा, भारताचा महात्मा गांधीजी हे शाहू महाराजांना स्वराज्याचे संस्थापक, स्वराज्याचा पाया रचणारे असे गौरव उद्गार काढत होते. आता गंमत अशी आहे, हे एवढं सगळं आसपासचे लोक म्हणताय, सगळा महाराष्ट्र म्हणतोय की शाहू महाराज हे आमचे सत्यशोधकी नेते आहेत.
आणि शाहू महाराज मात्र इंग्रजांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात की माझा सत्यशोधकाशी काही संबंध नाहीये, मी सत्यशोधक नाहीये. इथंच खरी चकवा ज्याला म्हणतो ना, चरित्रकारांना चकवा पडतो तो इथे पडतो. आणि ही बरोबर ही ओळ घेऊन काही चरित्रकार म्हणतात, पहा खुद्द शाहू महाराजच असं म्हणतात, तर तुम्ही कशाला हे करता. तर गंमत अशी आहे की शाहू महाराज असं का म्हणतात. ती एक शाहू महाराजांची डिप्लोमसी आहे, ते एक राजकारण आहे. कारण शाहू महाराजांनी आणखीन एक गोष्ट केली. महात्मा फुलेंचं तत्वज्ञान, सत्यशोधकाचं तत्वज्ञान तळागाळात जाण्यासाठी सत्यशोधक जलसे निर्माण केले. आणि या जलशाच्या माध्यमातून महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रसार खेडोपाडी कसा होईल हे त्यांनी पाहिलं. कारण हा जलसा आहे. जलसा म्हणजे तमाशाचा एक प्रकारचा. परंतु इतर तमाशामध्ये फक्त मनोरंजन असतं, इथं मनोरंजन नाही आहे. इथं मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन आहे. आता हे समाज प्रबोधनाचे विषय कोणते असत. दारूचं व्यसन, खेडेगावातला सावकार कसा पिळवणूक करतो, पुरोहितशाहीचं वर्चस्व, पुरोहितशाही स्वतःच्या स्त्री समाजावर किती कशा प्रकारचे अत्याचार करतात, भटभिक्षुक हे कसे नाडतात, असे अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न घेऊन विनोदाच्या माध्यमातून, कवनांच्या माध्यमातून हे संगीत जलसे खेडोपाडी फिरत असत. आपल्याला सांगायला हरकत नाही की जे पुढं कर्मवीर झाले ते भाऊराव पाटील यांचा एक जलसा होता, सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठा प्रसिद्ध होता. असे अनेक जलसे खानदेशामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवायला शाहू महाराजांच्याकडे हे जलसेवाले येत असत. शाहू महाराजांच्या समोर तो जलसाचा खेळ दाखवत आणि नंतर ते जाताचा आशीर्वाद घेऊ. अहो एवढं सगळं होत आहे आणि शाहू महाराज म्हणतात मी काय त्याच्यातला नाही. याचं कारण असं आहे की हे जलसेची जागृती निर्माण झाली. ठिकठिकाणी ब्राह्मण पुरोहितांच्यावर बहिष्कार टाकले गेले. एका बाजूला ब्राह्मण पुरोहित, दुसऱ्या बाजूला बहुजन समाजातील जागृत झाले लोक यांच्यामध्ये काही ठिकाणी मारामाऱ्या सुरू झाल्या, केसेस सुरू झाले आणि अनेकांनी ब्राह्मण पुरोहितांनी या सत्यशोधक कार्यकर्त्यांच्यावर केसेस दाखल केल्या. आणि आपल्या पत्रातून म्हणजे वर्तमानपत्रातून शाहू महाराज या सगळ्यांच्या पाठीमागे आहे, ते शाहू महाराजांचं प्रोत्साहन आहे, अशा प्रकारची ओरड सुरू केली. शाहू महाराज म्हणाले मी कशाला सांगू दे ना, हा त्यांचा विषय. माझ्या राज्यात काय होते का बघा, माझ्या राज्यापुरता मी जबाबदार आहे. इंग्रजांच्या राज्यात, इंग्रजांच्या प्रदेशामध्ये काय आहे याला मी जबाबदार, तिथला कलेक्टर जबाबदार आहे. मी त्या गावचा नाही. मी कधीही स्वतःला सत्यशोधक मानलेलं नाही. मी सत्यशोधक समाजाचा अनुयायी नाही, मी शिष्य नाही, मी काहीच नाही आहे. आणि इकडे भगवंतराव पाळेकर तर म्हणतायत ते गेल्यानंतर की सत्यशोधक समाजाचा उजवा हात गळून पडला. आता आपल्या लक्षात आलं असेल की शाहू महाराज आणि धर्मविचार कोणत्या धर्माच्या विचाराचे होते. ते आर्य समाजाच्या धर्मविचाराचे होते का सत्यशोधक धर्माच्या विचाराचे होते. मी आपणाला असं सांगेन की हे दोन्ही समाजाच्या विचाराचे होते आणि दोन्ही समाजाच्या विचाराचे नव्हते. हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. दोन्ही समाजाचे होते आणि दोन्ही समाजाचे नव्हते. आर्य समाजाचे होते म्हणावं तर आर्य समाज मूर्ती पूजा करत नाही, मानत नाही. शाहू महाराज मूर्ती पूजा मानतात, मूर्ती पूजा करतायत.
ठिकठिकाणी देवांच्या जे काही छबिने असतात पूर्वापार चालत आलेले, ते छबिने चालवतायत. मूर्तीपूजेला विरोध नाही त्यांचा. मग आर्य समाजिस्ट कसे, हा एक प्रश्न येतो. बर, वेदावर महाराजांचा फार मोठा विश्वास होता असंही नाहीये. मग वेदाचा आग्रह का धरत होते? त्याला एक उत्तर म्हणजे असं की काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह डॉक्टर आंबेडकर का करत होते? काळाराम मंदिराबद्दल प्रेम आहे म्हणून नव्हे, पण तिथं जाण्याचा हिंदू म्हणून मला अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी. तसं वेदाबद्दल आहे. वेद धर्मग्रंथ आहे ना, मग तो वाचण्याचा मला अधिकार असला पाहिजे. वेदाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो जी मला अप्रकाशित आहे, ती मी माझ्या ग्रंथामध्ये घातलेली आहे. 90 वर्षाचे ही गोष्ट मला 25 वर्षापूर्वी सांगितलेली होती. बिराडे नावाचे गुरुजी, जे शाहू महाराजांच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी, वैदिक स्कूलचे, ते म्हणाले की एक दिवस महाराज आले आणि म्हणाले संचालकांना की उद्या माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे आणि मुलं लावून द्या श्राद्ध करायला. तर संचालक म्हणाले ह्या मुलांना काही येत नाही आणि वेद वगैरे साठी असेल तर दुसरा एखादा चांगला माणूस आपण बघूया. तर महाराज म्हणाले मुलांनीच करायला पाहिजे. 12 खाडी येतात की नाही त्यांना? येतात. तर 12 खाड्या म्हणू देत. बहुजन समाजाचे 12 खाडी हे वेद आहेत. हे वेदावर किती विश्वास, तर हा एवढा विश्वास. किती किंमत देतो ते वेदाला? फार मोठी किंमत देत नव्हते ते. डॉक्टर आंबेडकर मंदिरांना किती किंमत देत होते? तेवढीच किंमत शाहू महाराज वेदांना देत होते. म्हणजे तुम्ही ज्या अर्थानं शाहू महाराज आर्य समाजिस्ट होते असं म्हणता, त्या अर्थानं शाहू महाराज आर्य समाजिस्ट नव्हते. सत्यशोधक समाजाबद्दल तर त्यांनी स्वतःच म्हणाले की मी सत्यशोधक समाजाचा नाही. पण सत्यशोधक समाज हा वेदांना अजिबातच मानत नाही. पण शाहू महाराज मात्र इकडे विचार केला तर वेदाचा आग्रह धरतात. आर्य समाजिस्ट असल्यामुळं माझा वेदावर विश्वास नाही असं शाहू महाराज म्हणतच नाहीत. पण तो विश्वास किती खरा किती खोटा ते शाहू महाराज समजणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. शाहू महाराज असं म्हणाले म्हणजे शाहू महाराज तेच होते असं नाही. कारण शाहू महाराजांची ही कसरत होती, लक्षात घ्या. एका बाजूला ब्रिटिश आहेत, दुसऱ्या बाजूला ब्राह्मणी वर्तमानपत्र आहेत, वर्णवर्चस्ववादी वर्तमानपत्र आहेत, आणि दोहोच्या मधून ते आपल्या बहुजन समाजाला पुढे नेत आहेत असं आपणाला दिसतं. शाहू महाराज कशाचे पुरस्कर्ते आहेत? शाहू महाराजांचा धर्म हा मानव धर्म आहे. मानव धर्माचे पुरस्कर्ते आहेत ते. आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जनी जनार्दन पाहणी हाच खरा धर्म. लोकांमध्ये जनार्दन बघणं हाच माझा खरा धर्म आहे. आणि मग धर्म हा सर्वांचा सारखाच आहे. हो, त्यांनी फार चांगली उपमा दिलेली आहे. ते म्हणतात मुंबई सारख्या शहरामध्ये जायला अनेक बाजूनी रस्ते आहेत, पण ह्या रस्त्यावरून जाणारे जे लोक आहेत त्यांना एकाच ठिकाणी जायचं असतं. त्यांनी एकमेकाचा द्वेष करण्याचं काही कारण नाही आहे. तसंच धर्म शेवटी ज्या परमेश्वराप्रत जातो त्याच्या वाटा भिन्न भिन्न जरी असल्या तरी शेवटी धर्म हा सर्वांचा एकच आहे आणि तो आहे मानवता धर्म. त्या वाटेवरून निरनिळ्या वाटेवरून जाणाऱ्या लोकांनी प्रवाशांनी एकमेकाचा द्वेष करू नये. अशा प्रकारचे काहीतरी उच्च तत्वज्ञान शाहू महाराजांच्या भाषणामध्ये नंतर आपणाला आढळतं. आणि शेवटी शेवटी तर ते म्हणतात की ईश्वर ईश्वर म्हणजे तरी शेवटी काय आहे? कोणी बघितला ईश्वर? इथपर्यंत ते जातात. म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेनं या आपल्या समाजावर किती प्रकारचा प्रभाव निर्माण केलेला आहे. आणि शेवटी ईश्वर म्हणजे काय हे कोणाला कळालेलं आहे अशा अर्थाचं काही त्यांचं वक्तव्य आपणाला दिसतं. शेवटी महत्वाचा मुद्दा असा आहे की
माणसामधला भेद नष्ट करणं, एका माणसानं दुसऱ्या माणसाला बंधुभावानं वागवणं म्हणजेच धर्म, अशी संकल्पना शाहू महाराजांनी नंतरच्या काळामध्ये मांडलेली आपल्याला दिसते. तेव्हा शाहू महाराज फुल्यांचे अनुयायी होते का, महर्षी दयानंद सरस्वतींचे अनुयायी होते का, अशा प्रकारचा शोध घेतला जातो. पण मला असं वाटतं की शाहू महाराज असे कोणाचे अनुयायी नव्हते. शाहू महाराज मुळातच महापुरुष होते. शाहू महाराज मुळात महापुरुष असल्यामुळं कोणताही महापुरुष हा कोणाचा अनुयायी असत नाही, असं स्वतः माझं मत आहे. महात्मा गांधी महात्मा होते, महापुरुष होते. ते स्वतःला जरी गोखलेंचे अनुयायी मानत असले तर हा एक त्यांचा मोठेपणा आहे. पण महापुरुष हा स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करतो, स्वतःचं तत्वज्ञान स्वतः निर्माण करतो. तो स्वयंभू असतो. तेव्हा तो याचा अनुयायी त्याचा अनुयायी या पंथाचा, अशा पंथामध्ये शाहू महाराज बद्ध झालेले नाहीत. कोणत्याही पंथामध्ये बद्ध झाले. फक्त एकच पंथ, तो म्हणजे माणुसकी, मानव धर्म. आणि हाच शाहू महाराजांचा धर्मविचार आहे. आपण इथंच थांबूया. पुढच्या वेळेला आपण राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आपण बोलणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.